नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक, सत्कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली एक सुरेख कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे दिवाळी आजोबांची. पण त्यापूर्वी माझी नेहमीची सूचना की जर आजचा व्हिडिओ आवडला, कविता आवडली, तर एक छोटासा लाईक आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनवर कॉमेंट करायला विसरू नका. त्यामुळे निरनिराळे व्हिडिओ करायचा माझा उत्साह अजूनच वाढतो. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. कवी आहेत सत्कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य आणि कवितेचं शीर्षक आहे दिवाळी आजोबांची. सुरकुतल्या गालांवर जेव्हा मऊ कोवळे ओठ टेकतो, सुरकुतल्या गालांवर जेव्हा मऊ कोवळे ओठ टेकतो, दुखऱ्या खुपऱ्या साऱ्या जखमा त्या स्पर्शाने भरून येतो, दुखऱ्या खुपऱ्या साऱ्या जखमा त्या स्पर्शाने भरून येतो. तोल जाऊनी पडता पडता आधाराला होते काठी, तोल जाऊनी पडता पडता आधाराला होते काठी. जगावयाला सूर सापडे वृद्ध निरागस बाल्यासाठी, जगावयाला सूर सापडे वृद्ध निरागस बाल्यासाठी. वास्तवातल्या सुखदुःखाच्या चवीत अंतर जेव्हा नसते, वास्तवातल्या सुखदुःखाच्या चवीत अंतर जेव्हा नसते, वार्धक्याच्या निद्रेमध्ये साखर पेरीत बाल्य बिलगते, वार्धक्याच्या निद्रेमध्ये साखर पेरीत बाल्य बिलगते. डोळ्यांवरची झापड जाऊन इंद्रियात वाटते तरतरी, डोळ्यांवरची झापड जाऊन इंद्रियात वाटते तरतरी. बाळासंगे खेळ खेळूया शरीर थकले धरी उभारी, बाळासंगे खेळ खेळूया शरीर थकले धरी उभारी. कितीक सण आले नि गेले मुळीच नव्हती त्यात नव्हाळी, कितीक सण आले नि गेले मुळीच नव्हती त्यात नव्हाळी. कृष्णा समसांगाती भेटे आनंदाची खरी दिवाळी, कृष्णा समसांगाती भेटे आनंदाची खरी दिवाळी. धन्यवाद.